Hello, dear students. How are you all? Today we will revise a chapter magnetism. सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू मॅग्नेटिझम एक स्मॉल सेक्शन आहे. या सेक्शन वरती सीईटी मध्ये एक क्वेश्चन हा विचारला जातो. मग तुम्ही म्हणाल की एका क्वेश्चन साठी हा प्रिपेअर करायचा का? तर यस, स्मॉल चॅप्टर आहे, थोड्याशा कन्सेप्ट आहेत, त्या जर व्यवस्थित प्रिपेअर केला तर तुम्हाला त्याच्यावरती विचारलेला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतो. सो त्यासाठीच आपण हा टॉपिक आज रिवाइज करणार आहोत. ओके, आता मॅग्नेटिझम सेक्शन मध्ये आपण जो काही पार्ट स्टडी करणार आहे, दिस इज द सिनॉप्सिस ऑफ दिस टॉपिक. इन दिस टॉपिक वी विल डिस्कस अबाउट दी बार मॅग्नेट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिझम मध्ये काही ज्या इम्पॉर्टंट टर्म्स आपण यूज करणार त्या टर्म्स, त्यांच्याशी रिलेटेड त्यांची एकमेकांशी असलेली रिलेशन्स, बार मॅग्नेटमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड, बार मॅग्नेटला रोटेट करताना केलेलं वर्क डन, अर्थ मॅग्नेटिझम, आणि मग टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स, डाय पॅरा फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. असा हा स्मॉल सेक्शन आहे. त्यामध्ये फर्स्ट वी विल स्टार्ट विथ बार मॅग्नेट. बार मॅग्नेट आपल्याला माहिती आहे, मॅग्नेट हॅज टू पोल्स, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. इच पोल हॅज सम पोल स्ट्रेंथ. प्रत्येक पोलला एक पोल स्ट्रेंथ असते, ज्याला स्मॉल एम असं सिम्बॉल यूज केलं जातं. काही बुक्स मध्ये या पोलच्या स्ट्रेंथला QM चार्जचं सिम्बॉल असतं, इनिशियलला एम लिहिलंय की तेही सिम्बॉल यूज केलं जातं. न्यू सिलेबस मध्ये सिम्बॉल चेंज झाले. ओल्ड सिलेबस मध्ये याला सिम्बॉल यूज केलेलं होतं स्मॉल एम, ज्याला आपण पोल स्ट्रेंथ म्हणतो. साऊथ पोल हॅज निगेटिव्ह पोल स्ट्रेंथ, नॉर्थ पोल हॅज पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथ. ओके, सो दिस मोमेंटची डायरेक्शन आपण नंतर बघूया. काही बेसिक टर्म लक्षात ठेवा. द डिस्टन्स बिटवीन टू पोल्स इज नोन ॲज मॅग्नेटिक लेंथ. बार मॅग्नेटची मॅग्नेटिक लेंथ ही 2L या सिम्बॉलने रिप्रेझेंट केली जाते. आणि मॅग्नेटचे हे जे एज आहेत, जॉमेट्रिक एंड्स आहेत, यामधल्या डिस्टन्सला आपण हे जॉग्राफिक झाले, पण ऍक्च्युली त्याला जॉमेट्रिक लेंथ असं म्हणतो आपण, किंवा जॉग्राफिक लेंथ म्हणा. आणि मग याचे जे काही पॉइंट्स आहेत, आता बेसिक मी सांगत नाही ऍक्सिस कशाला म्हणायचं. लाईन जॉईनिंग दी टू पोल्स, या दोन्ही पोल मधून पास होणाऱ्या लाईनला आपण ऍक्सिस म्हणतो. मग त्या दोन पोल मधल्या डिस्टन्सला मॅग्नेटिक लेंथ म्हटलंय आपण, जॉग्राफिक लेंथ, जॉमेट्रिकल लेंथ म्हटलेलं आहे. या दोघांमधलं जे रिलेशन आहे, जॉमेट्रिक लेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ, हे जे रिलेशन आहे, मॅग्नेटिक लेंथ याला 2L सिम्बॉल असतं, लक्षात ठेवा, इक्वल टू 5/6 जॉमेट्रिक लेंथ. या दोघांमधलं हे रिलेशन एखाद्या क्वेश्चन मध्ये आपल्याला युज करावं लागू शकतं. मग अशा मॅग्नेटला मोमेंट असते. दिस बार मॅग्नेट हॅज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विच इज इक्वल टू स्मॉल m इंटू 2L. व्हेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. हा एरो मी इथं दाखवलेला आहे. ओके, मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही नेहमी साऊथ पोल टू नॉर्थ पोल असते. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ, दोन्ही पैकी एका पोलची स्ट्रेंथ m, अँड द सेपरेशन 2L बिटवीन दी पोल्स, ज्याला आपण मॅग्नेटिक लेंथ असंही म्हणतो. 2L सिम्बॉल यूज करायचं त्याला. ओके, हा प्रोडक्ट म्हणजे काय असतो, या मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. युनिट म्हणाल तर पोल स्ट्रेंथचं युनिट एम्पियर मीटर असतं. तर मग डायपोल मोमेंटचं युनिट हे एम्पियर, पोल स्ट्रेंथचं युनिट एम्पियर मीटर, डायपोल मोमेंटचं युनिट आपण एम्पियर मीटर स्क्वेअर घेणार आहे. ओके, नाव मी मॅग्नेटिक फील्ड कशी रिप्रेझेंट करायची पिक्चरल फॉर्म मध्ये म्हणाल तर, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण पॅरलल लाईन्सने रिप्रेझेंट करतो. इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड असेल तर क्रॉस दाखवतो त्याला आपण युनिफॉर्म फील्ड, पण इनटू दी प्लेन ऑफ द पेपर म्हणजे इनवर्ड. आणि आउटवर्ड फील्ड असेल तर डॉट दाखवतो आपण त्याला, आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड असते. सेम तसंच बार मॅग्नेट सारखंच सेम आणखी एक कंडिशन घेणार आहे आपण कॉईल साठी. एखादी करंट कॅरिंग कॉईल ही बार मॅग्नेट सारखीच असते. करंट लूप ऍज अ मॅग्नेटिक डायपोल, म्हणजे ही कॉईल आहे अँड दिस कॉईल कॅरीज ए करंट I. सो दिस करंट कॅरिंग कॉईल ऍक्ट्स ऍज अ बार मॅग्नेट किंवा डायपोल, मॅग्नेटिक डायपोल. कसा तर करंट पास केल्यामुळे ह्या कॉईलमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आपल्याला माहिती आहे, ओरस्टेड एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. आणि मग करंट जो यातून करंट पास केला की जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, राईट हँड थंब रूलवरून आपण त्याची डायरेक्शन सांगू शकतोय. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इकडून येत आहेत, इकडे येत आहेत. मग याला जर आपण बार मॅग्नेटला कम्पेअर केलं, देन this side of this loop acts as a south pole and this side of this loop acts as a north pole. Okay, and in this way this current carrying loop or coil act as a magnetic dipole. मग मॅग्नेटिक डायपोल सारखा हा लूप जर असेल तर बार मॅग्नेटला जशी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते तसंच या लूपलाही असते. and the magnetic dipole moment of this current carrying loop m equal to NIA. N stands for number of turns of this coil, I current passing through this coil, and A will be the area of this coil. लक्षात ठेवा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बार मॅग्नेटलाही असते आणि
सर्क्युलर कॉइलला, म्हणजे कॉइल असेल कोणती, करंट कॅरिंग लूप किंवा कॉइललाही असते. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, मोमेंटचेच आहेत, त्यामुळे दोघांचं युनिट अँपियर मीटर स्क्वेअरच आहे. इथं तुम्हाला दिसू शकतं एन ला युनिट नाही, आय करंटचं युनिट आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. सो युनिट फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अँपियर मीटर स्क्वेअर. अँड दिस मोमेंट इज ऑल्सो डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. डायरेक्शन ही लक्षात ठेवा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची. आता एखादा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जो असतो तो सिमिलर झाला सर्क्युलर कॉइल मध्ये पास होणाऱ्या करंट सारखा. कारण एखादा असा हायड्रोजन ॲटम कन्सिडर करा, हायड्रोजन ॲटमच्या एका हायड्रोजन ॲटम मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असतो अँड दॅट सिंगल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट लाईक दिस. हे न्यूक्लियस इथं सेंटरला कन्सिडर केला तर त्या न्यूक्लियसच्या अराउंडला हा इलेक्ट्रॉन काय होत असतो, रिव्हॉल्व्ह होत असतो. याची ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. मग रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये सिमिलर असतो करंट कॅरिंग कॉइलला, कारण या रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे आपल्याला माहिती आहे जर एका पर्टिक्युलर डायरेक्शन इलेक्ट्रॉन फ्लो झाला तर त्याला करंट म्हणतो आपण. म्हणजेच हा रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉन सर्क्युलर कॉइल मधून पास होणाऱ्या करंट सारखा आहे. इथं इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शन फ्लो होतो, त्याच्या अपोजिट डायरेक्शन करंटची डायरेक्शन असते, आपल्याला माहिती आहे. इथं रिप्रेझेंट केलंय मी. मग रिव्हॉल्व्ह होणारा इलेक्ट्रॉन म्हटलं की त्याला काय आलं, अँग्युलर मोमेंटम आली. आपण याचा टर्म्स स्टडी करूया, फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहोत आपण. सो या रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनला काय असते, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते. मग ती कशी कॅल्क्युलेट करायची, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जर घ्यायची असेल, सो फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट दी करंट कन्स्टिट्युटेड बाय दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ह्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मुळे तयार होणारा करंट जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा. करंटचा फॉर्म्युला काय असतो, इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम असतो. मग चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज घेऊया, ई आला. याचं सपोज याचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झाले, फॉर वन रिव्हॉल्युशन इट टेक्स टाइम टी, टाइम पिरियड म्हणतो आपण याला. किंवा ई आहे असं लिहिलं, 1/t म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. हे टाइम पिरियड झाला, 1/t फ्रिक्वेन्सी असंही लिहू शकतोय आपण. आणि मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेतला तुम्ही तर फी अपॉन 2πr. ओके, हे तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकलेला आहात सर्क्युलर मोशन मध्ये, त्यामुळं लक्षात येतं. तर हा करंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याला यूज करायचा आहे, EV अपॉन 2πr, करंट ड्यू टू दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता करंट मिळाला. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर कॉइलला सिमिलर आहे. मग सर्क्युलर कॉइलची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय असते, तर करंट इंटू एरिया असते. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट विल बी इक्वल टू EVR/2. आता EVR अपॉन 2 कशी आली, तर आय इंटू ए केला आपण, एरियाचा फॉर्म्युला इथं पायर स्क्वेअर. मग करंट हा EV अपॉन 2πr, याला इंटू एरिया केलं पायर स्क्वेअर, तर पाय कॅन्सल होईल, एक आर कॅन्सल होईल, म्हणजे EV आर स्क्वेअर मधलं आर आणि हे डिवाइड बाय 2. सो दिस इज दी फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला मिळतोय. आणि मग यामध्ये आपण जर एम मास ऑफ इलेक्ट्रॉननं डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की MVR दॅट वॉज नथिंग बट दी अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची काय असते, अँग्युलर मोमेंटम असते. आणि मग याला आपण असंही कन्वर्ट केलं, मग यामध्ये जे रेशो आहेत, एल नॉट अँग्युलर मोमेंटम जर इकडे घेतले मी, तर हा जो रेशो मिळतो आपल्याला, इथं थोडा पार्ट इरेज झालाय. ऍक्च्युली गायरोमॅग्नेटिक रेशो असतो हा, एम नॉट अपॉन एल नॉट. काही इथं करेक्शन दिसत आहेत, थोडं इरेज होतोय पार्ट, हायलाइट होत नाहीये. सो हा लक्षात ठेवा, याचं मिनिंग काय आहे, तर गायरोमॅग्नेटिक रेशो. कोणता रेशो, एम नॉट डिवाइडेड बाय, म्हणजे द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन टू दी अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. या रेशोला काय म्हणतो आपण, गायरोमॅग्नेटिक रेशो. जो रेशो E अपॉन 2ME, ME स्टँड्स फॉर मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ई काय व्हॅल्यू काय, तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आर रेडियस आहे ह्या ऑर्बिटची, आणि फी ही त्याची काय फेलॉसिटी आहे. काही टर्म्स आहेत त्यातल्या, हा रेशो ही लक्षात ठेवा. याच्यावरती एक्झामला सीईटी मध्ये क्वेश्चन्स विचारतील. आपण एक्झाम्पल बघणार आहोत लास्टला. देन सम इम्पॉर्टंट, नाउ लेट्स सी सम इम्पॉर्टंट टर्म्स युज्ड इन मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये काही आपण टर्म्स युज करणार आहे, ज्यामध्ये मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा ज्याला आपण मॅग्नेटायझिंग फोर्स किंवा मॅग्नेटायझिंग फील्ड असं म्हणतो, मॅग्नेटिक इंटेन्सिटी H सिम्बॉलनं रिप्रेझेंट करायची. अँड दिस मॅग्नेटिक इंटेन्सिटी H विल बी बी बाय म्यू. ऍक्च्युली मॅग्नेटिक इंटेन्सिटी डिपेंड असते, म्हणजे सपोज मॅग्नेटिक फील्ड एखाद्या सॉलिनॉइडची असेल, तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी त्या सॉलिनॉइडच्या फील्डची जी इंटेन्सिटी आहे ती डिपेंड असते त्या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स आणि कॉइल मधून पास होणारा करंट, म्हणजेच काय, NI, याच्यावरती डिपेंड असते. आणि मग
याचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो बी अपॉन म्यू. म्यू स्टँड्स फॉर बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि म्यू ची व्हॅल्यू म्हणजे परमॅबिलिटी ऑफ दॅट मीडियम. लक्षात आलं? मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच सिम्बॉल, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. देन वी यूज अनदर टर्म, युनिट वगैरे याचा आहेत एम्पियर पर मीटर, करंटचं युनिट एम्पियर आणि एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आणि मग ते पर युनिट लेंथ असल्यामुळे पर मीटर आलं. आणखी एक टर्म आपण यूज करतो यामध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे बी, ज्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक इंडक्शन और मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कुठलाही यातला वर्ड येऊ शकतो. सगळ्यांचं मिनिंग एकच आहे बी, म्हणजे सिम्पली ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो किंवा मॅग्नेटिक इंडक्शन. आणि याचा फॉर्म्युला असतो बी इक्वल टू, इथं जर बघितलं आपण बी इक्वल टू म्यू एच. बी इक्वल टू काय? म्यू एच. किंवा आपण एच ची व्हॅल्यू पुट केली एन आय तर बी इक्वल टू म्यू एन आय. माहिती आहे सॉलिनॉइडचा फॉर्म्युला आठवतोय का? सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड बी इक्वल टू काय असते? म्यू एन आय असते. सो बी चा फॉर्म्युला, याची युनिट टेस्ला आपण यूज करतो किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर यूज करतो. सीजीएस सिस्टीम मध्ये गॉस युनिट हे असते, त्याला ज्याचं कन्व्हर्जन मी इथं दिलेलं आहे. ओके, काही सिंपल कंडिशन्स आहेत. नंतर आपण आणखी एक टर्म यूज करतो मॅग्नेटिक फ्लक्स. नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दी सरफेस इज नोन ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला काय असतो? फ्लक्स विल बी इक्वल टू बी बार डॉट ए बार आणि त्यांचा प्रोडक्ट असतो बी ए कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर. फ्लक्सचा फॉर्म्युला युनिट वगैरे वेबर यूज करतो, माहिती आहे तुम्हाला. नेक्स्ट टर्म रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक परमॅबिलिटी यामध्ये 3 सिम्बॉल्स मेनली. सिम्पली म्यू असेल देन इट विल बी परमॅबिलिटी ऑफ मीडियम. म्यू नॉट असेल इट विल बी दी परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्युम. आणि म्यू आर असेल देन इट विल बी रिलेटिव्ह परमॅबिलिटी. आणि यांच्यातलं रिलेशन आहे रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्यू आर विल बी म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू नॉट. आता म्यू आर म्हणजे काय? रिलेटिव्ह परमॅबिलिटी. इट इज द रेशो ऑफ परमॅबिलिटी ऑफ मटेरियल टू दॅट इन व्हॅक्युम, म्हणजे परमॅबिलिटी ऑफ व्हॅक्युम, फ्री स्पेस म्हणतो आपण त्याला. म्हणजे म्यू मटेरियलची परमॅबिलिटी डिवाइडेड बाय व्हॅक्युमची परमॅबिलिटी केला आपण तर रिलेटिव्ह परमॅबिलिटी मध्ये ह्या तिघांमधलं हे रिलेशन लक्षात ठेवा. यामध्ये आणखी एक टर्म आपण यूज करणार आहे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन और सिम्पली मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन मीन्स व्हॉट? मॅग्नेटायझेशन मीन्स it is defined as the magnetic dipole moment acquired per unit volume of the substance. म्हणजे magnetic dipole moment per unit volume ज्याला म्हणतो आपण. That was the magnetization. म्हणजे एखाद्या मटेरियलला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं की त्याचं मॅग्नेटायझेशन होतं. आणि हे जे मॅग्नेटायझेशन आहे that magnetization is nothing but mz सिम्बॉल. मॅग्नेटायझेशनला घ्यायचं कॅपिटल एम मीन्स द नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, त्या मटेरियलची काय? नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटायझेशन. मोस्टली क्वेश्चन तुम्हाला या कन्सेप्ट वरती विचारले दिसतील. मॅग्नेटायझेशन कन्सेप्ट वरती भरपूर क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित प्रिपेअर करा. आता यामध्ये मॅग्नेटायझेशन मध्ये मोमेंटचा फॉर्म्युला आपण यूज केला होता एम इंटू 2L आणि व्हॉल्यूम एरिया इंटू 2L. बार मॅग्नेटचा विचार केला तर मग एम बाय ए असा ही फॉर्म्युला येतो याचा. पोल स्ट्रेंथ अपॉन एरिया यूज करावा लागलास तर लक्षात ठेवा युनिट एम्पियर पर मीटर मॅग्नेटायझेशन साठी, जे मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं आहे तेच युनिट आहे. ओके, नंतर आणखी एक टर्म आपण यूज करतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी चाय एम या सिम्बॉल यूज करतो आपण, और सिम्पली चाय यूज करा. आणि मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटी किंवा मॅग्नेटायझेशन यांच्यातली जी रिलेशन आहेत त्यामध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी चाय इक्वल टू mz बाय एच. रेशो असतो हा. कशाचा रेशो? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे मॅग्नेटायझेशन mz इन अ सबस्टन्स टू दी मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच. या रेशोला काय म्हणतो आपण? ससेप्टिबिलिटी. सिंपल फॉर्म्युले आहेत, फक्त व्यवस्थित प्रिपेअर करत चला. आणि मग रिलेटिव्ह परमॅबिलिटी ज्याला म्यू आर म्हणतो आपण, दॅट रिलेटिव्ह परमॅबिलिटी इज नथिंग बट 1 प्लस चाय एम. आता हे फॉर्म्युले असे काय येत आहेत? हे थेरी मध्ये याची एक्सप्रेशन आहे, डिराईव्ह केलेले आहेत फॉर्म्युले. आपण 12th मध्ये आठवतंय डिराईव्ह केलेले फॉर्म्युले. फक्त मी तुम्हाला ही रिलेशन सांगतोय जी यूज करायचे. रिलेटिव्ह परमॅबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी यांच्यामध्ये असलेलं हे रिलेशन आहे. ओके, हे यूज करणार आहोत आपण. नाउ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बार मॅग्नेट, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. एखाद्या बार मॅग्नेटनं असलेली मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची? जर पॉइंट म्हणजे ज्या पॉइंटची आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे, इफ दॅट पॉइंट इज ऑन द ऍक्सिस ऑफ मॅग्नेटिक डायपोल और दॅट पॉइंट इज ऑन द इक्वेटर ऑफ बार मॅग्नेट. मग याला कशी फाइंड आउट करायची? तर फर्स्ट
ॲट ए पॉइंट ऑन दी ॲक्सियल लाईन ऑफ दी मॅग्नेट. म्हणजे बार मॅग्नेटच्या ॲक्सिस वरती जर एखादा पॉइंट असेल आणि त्या पॉइंटची मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायची. हा सपोज दिस इज अवर बार मॅग्नेट हॅव्हिंग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम बार आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी असते? साऊथ पोल टू नॉर्थ पोल. नाऊ हिअर दीज आर सम सिम्बॉल्स. सेंटर पासून दोन्ही पोलचं डिस्टन्स सेम असतं. एल स्मॉल एल सिम्बॉल यूज करतो म्हणून टोटल मॅग्नेटिक लेंथ 2L घेतो आपण. नाऊ दिस इज द ॲक्सिस ऑफ दिस बार मॅग्नेट अँड we consider point P on the axis of this magnet. या P पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायची. Then this P point is at a distance x from the center of bar magnet. ओके. आणि मग या P पॉइंटला सपोज नॉर्थ पोल मुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती BN असेल तर नॉर्थ पोल मुळे मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड असते, साऊथ पोल मुळे इनवर्ड असते आणि सेकंड मॅग्नेटिक फील्ड साऊथ पोल मुळे इनवर्ड झाली. ओके. ह्या अपोजिट डायरेक्शन फील्ड मिळतात. सो टोटल फील्ड विल बी BN मायनस BS आणि याला जर कॅल्क्युलेट केलं आपण तर या P पॉइंटला असलेली जी टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळते दॅट मॅग्नेटिक फील्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला म्यू नॉट अपॉन 4 पाय. हे डेरिव्हेशन आहे जे डिराईव्ह केलेलं आहे आपण. म्यू नॉट अपॉन 4 पाय इक्वल टू 2 M. Capital M means the magnetic dipole moment of this magnet. X is the distance of that point P from the center of dipole. आणि इथं मग त्याच टर्म आहेत. L हाफ लेंथ असते सेंटर पासून दोन्ही पोलचं जे डिस्टन्स असतं त्याला L सिम्बॉल यूज करतो आपण. हा फॉर्म्युला यूज करा आणि हा कधी करायचा? इफ द बार मॅग्नेट इज नॉट ए शॉर्ट बार मॅग्नेट तर हा यूज करा. बट इफ दिस बार मॅग्नेट इज ए शॉर्ट बार मॅग्नेट आणि शक्यतो शॉर्टच मॅग्नेट असतो क्वेश्चन मध्ये मग असेल तर इथं शॉर्ट बार मॅग्नेट दिस लेंथ L इज मच स्मॉलर दॅन X. ह्या X पेक्षा L स्मॉल असतं अँड देन वी कॅन निग्लेक्ट दिस L स्क्वेअर. After neglecting this value L square from this equation, we will get the formula as mu naught upon 4 pi into 2m upon x cube. आणि हाच फॉर्म्युला आपण ऍक्च्युअल मध्ये यूज करणार आहे टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट P. लक्षात आलं? ऍक्सिस वरती पॉइंट असेल तर फॉर्म्युला यूज केला. नाउ इफ द पॉइंट इज ऑन द इक्वेटोरियल लाईन, सपोज दिस इज द इक्वेटर. इक्वेटर वरती एक क्यू पॉइंट कन्सिडर केलाय आपण. या क्यू पॉइंटची मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे. दिस क्यू पॉइंट इज ऍट ए डिस्टन्स ऑफ y फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल. मग या क्यू पॉइंटला असलेली जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपण वेक्टर मेथडची यूज करून डिराईव्ह केली होती. याचे कंपोनंट जे कॅन्सल होणारे ते घेतले होते आणि मग हा फॉर्म्युला तयार झाला होता. म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन वाय स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2. हाच फॉर्म्युला यूज करा जर शॉर्ट बार मॅग्नेट नसेल तर. म्हणजेच कोणती कंडिशन? एल हे एक्स पेक्षा स्मॉल नसेल तर अशी म्हणतो आपण. तसंच इथं जर हा मॅग्नेट शॉर्ट आहे असं क्वेश्चन मध्ये एखाद्या आलं असेल, फॉर शॉर्ट बार मॅग्नेट एल इज स्मॉलर दॅन वाय. ही एल डिस्टन्स असतं डायपोल हाफ डायपोल लेंथ. दिस लेंथ इज ऑलवेज मच स्मॉलर दॅन दी डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट वाय. आणि मग हे स्मॉलर असेल तर एल स्क्वेअर निग्लेक्ट करतो आपण आणि एल स्क्वेअर निग्लेक्ट केलं तर फॉर्म्युला मिळतो मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट क्यू is equal to mu naught upon 4 pi into m upon y cube, where y is the distance of that point and m is the dipole moment of this bar magnet. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. ऍक्सिस वरती असेल तर हा यूज करा. बार मॅग्नेटच्या डायपोल वरती सॉरी इक्वेटर वरती पॉइंट असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. दोन फॉर्म्युलांचा आपल्याला मेनली काय करायचं आहे? यूज करायचं आहे टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए मॅग्नेटिक डायपोल. लक्षात आलं? आता आपण बघूया टॉर्क ऍक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल बार मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता एखाद्या बार मॅग्नेटला जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं देन दॅट बार मॅग्नेट एक्सपिरियन्सेस ए टॉर्क. सपोज हा बार मॅग्नेट आहे, मग याच्या प्रत्येक दोन्ही पोलवरती फोर्स अप्लाय होतो. इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन असतो त्यामुळे याच्यावरती टॉर्क अप्लाय होतो. आणि मग हा टॉर्क जर आपण डिराईव्ह करायला गेलो तर सिंपल फॉर्म्युला मिळतो टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस बार मॅग्नेट टू विल बी इक्वल टू m bar cross b bar or mb sin theta, where m stands for magnetic dipole moment of this bar magnet आणि m ची व्हॅल्यू असते स्मॉल m इंटू 2l. लक्षात येते? या टाइप मध्ये हा टॉर्कचा फॉर्म्युला मिळतो आपल्याला. सिंपल फॉर्म्युला आहे. टॉर्कचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा mb sin theta. Theta is the angle between direction of magnetic field and axis of this bar magnet. लक्षात येते? हा अँगल इथं दाखवलाय मी तो. ह्या अँगलचा यूज करून तुम्हाला इथं काय मिळेल? हा टॉर्कचा फॉर्म्युला मिळेल. हाही लक्षात ठेवा. आणि मग याला रोटेट करताना बार मॅग्नेटला जे आपण वर्क डन करतो, सपोज θ1 इनिशियल अँगल आहे, θ2 फायनल अँगल आहे. मग आपण ह्या बार मॅग्नेटला मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर रोटेट करायचं असेल तर जे वर्क डन करतो दॅट वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला.
वर्क डन इन रोटेटिंग बार मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड विल बी इक्वल टू MB cos θ1 minus cos θ2. ओके, व्यवस्थित प्रिपेअर करा ही कन्सेप्ट, कारण यामध्ये M मोमेंट असते मॅग्नेटची, B एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, θ1 इज द इनिशियल अँगल अँड θ2 इज द फायनल अँगल. म्हणजे अगोदर बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड सोबत θ1 एवढ्या अँगलला होता, रोटेट केल्यानंतरचा अँगल किती θ2 आहे. ओके, आणि मग आपण असं म्हणतो की जेवढा आपण वर्क डन करतो तेवढीच त्यामध्ये काय स्टोअर होते, पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. या टाइपमध्ये आपण ह्या फॉर्म्युलाला यूज करू शकतोय. वर्क डनचा फॉर्म्युला आहे, सिम्पल आहे. ओके, नाउ अर्थ मॅग्नेटिझम. अर्थ मॅग्नेटिझम वरती क्वेश्चन आला तर तो मेनली अँगल ऑफ डीप वरतीच असतो. त्यामुळे बेसिक टर्म्स या ज्या आहेत त्या यूज करायची गरज नाही. ज्यामध्ये जॉग्राफिक ऍक्सिस, मॅग्नेटिक ऍक्सिस, जॉग्राफिक मेरिडियन, जॉग्राफिक इक्वेटर, मॅग्नेटिक इक्वेटर, या सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या सिम्पल टर्म्स आहेत, बेसिक टर्म्स आहेत. अर्थसाठी जे आपण यूज करतो ते, म्हणजे जसं ऍक्सिस म्हटलं की दोन्ही आले, जॉग्राफिक मॅग्नेटिक, मेरिडियन दोन्ही, जॉग्राफिक मॅग्नेटिक, सगळ्या टर्म्स. इक्वेटर जॉग्राफी असतात, मॅग्नेटिक असतात, तसंच पोल्स असतात. साऊथ पोल, नॉर्थ पोल म्हटलं की जॉग्राफिक पोल्स आले आणि मॅग्नेटिक पोल्स आले, जे अपोजिट असतात, तुम्हाला माहित आहे. आपल्याला इथं यूज करायचंय अँगल्स, ज्यामध्ये डिक्लायनेशन अँगल, अँगल बिटवीन जॉग्राफिक मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन. मेरिडियन म्हणजे एक प्लेन असतो, ए प्लेन पासिंग थ्रू टू पोल्स ऑफ अर्थ अँड परपेंडिक्युलर टू दी सरफेस ऑफ अर्थ. या दोन मेरिडियन जे असतात, मॅग्नेटिक मेरिडियन आणि जॉग्राफिक मेरिडियन, यांच्यामध्ये असलेल्या अँगलला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ डिक्लायनेशन म्हणतो आपण. त्याला लक्षात आलं? अँगलला काय फॉर्म्युला वगैरे नाहीये, फक्त लक्षात ठेवा डिक्लायनेशन अँगल म्हणजे काय. आणि मग दुसरा अँगल असतो अँगल ऑफ डीप. दिस अँगल इथे दिसतोय, मॅग्नेटिक मेरिडियन आहे इथं. आणि मग मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये अर्थच्या मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन असते बी बार, आणि या बी बारला जर स्प्लिट केला आपण, तर याचा जो हॉरिझॉन्टल म्हणजे बी ला आपण स्प्लिट केलं इकडं आणि इकडं, तर एक कंपोनंट कुठला मिळणार, हॉरिझॉन्टल कंपोनंट, एक मिळणार व्हर्टिकल कंपोनंट. मग हे बीएच आणि बीव्ही काय आहेत, बीएच स्टँड्स फॉर हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड अँड बीव्ही स्टँड्स फॉर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. लक्षात येते काय सांगतोय, कंपोनंट्स आहेत हे अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचे, व्हेअर बी इज दी डायरेक्शन ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड अँड देन द अँगल बिटवीन direction of Earth's magnetic field and the horizontal component of Earth's magnetic field is known as angle of dip किंवा angle of inclination म्हणायचं, त्याला डेल्टा सिम्बॉल यूज केलंय. डेफिनेशन बघा, the angle between horizontal component of Earth's magnetic field म्हणजे BH and the Earth's resultant magnetic field म्हणजे B, याला म्हणतो आपण अँगल ऑफ डीप. आणि याला कॅल्क्युलेटही करू शकतोय आपण. वी कॅन डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर दिस अँगल ऑफ डीप लाईक दिस. बीएच कंपोनंट जर यूज केला तुम्ही मगाच्या डायग्राम वरून, बघा बीएच चा फॉर्म्युला, बीएच विल बी, ह्याला स्प्लिट केलं तर बी कॉस डेल्टा इकडे झालं, हा कंपोनंट बी साइन डेल्टा आला. सो बीएच कॅन बी रिटर्न ऍज बी कॉस डेल्टा अँड बीव्ही कॅन बी रिटर्न ऍज बी साइन डेल्टा. मग या दोघांच्यावरून आपण जर व्हॅल्यूज पुट केल्या तर अशी रिलेशन मिळत आहेत. काही सिम्पल आहेत. टँजंट लॉ म्हटलं म्हणजे या दोघांचा रेशो घेतला तर साइन अपॉन कॉस टॅन होईल, बी कॅन्सल होईल. सो टॅन डेल्टा कॅन बी रिटर्न ऍज B2 बाय B1, म्हणजे ऍक्च्युली हे B2 बाय B1 म्हणजे BV बाय BH असंही घेता येते आपल्याला. लक्षात येते, व्हर्टिकल कंपोनंट आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट, या टाइप मध्ये याला टँजंट लॉ म्हणतो आपण, पण तो लक्षातही आला पाहिजे. ओके, हे काही फॉर्म्युले आहेत. आणि अर्थ मॅग्नेटिक फील्ड वरती क्वेश्चन जर विचारला तर हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आणि प्लस अँगल ऑफ डीपचा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावरतीच क्वेश्चन येतात. इतर पार्ट तुम्हाला प्रिपेअर करण्याची इथं गरज नाही. हे झालं अर्थ मॅग्नेटिझम. नाउ वी विल गो टू दी टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटिक मटेरियल्स म्हटलं की 3 मेन टाइप आपल्या समोर येतात, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. आपण फक्त डिफरन्स बघूया यांच्यातला. डिफरन्स फक्त व्यवस्थित प्रिपेअर करा, थेरॉटिकल क्वेश्चन याच्यावरती येतात. मग क्वेश्चन कसे विचारले जातील याच्यावरती, तर आधी डिफरन्स बघूया, काय डिफरन्स आहे या 3 टाइपच्या मटेरियल मध्ये. फर्स्ट, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर दोज सबस्टन्सेस विच आर फिबली रिपेल्ड बाय मॅग्नेट. फिबली म्हणजे वीकली. डायमॅग्नेटिक सबस्टन्सला मॅग्नेट्स हे वीकली रिपेल करतात. सेम तसंच पॅराला वीकली अट्रॅक्ट करतात, फेरोला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात. मेन डिफरन्स. आणि हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल सुद्धा विचारलेले आहेत एक्झाम मध्ये, त्यामुळे याची एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. फर्स्ट झाला. सेकंड, when placed in magnetic field the lines of force tend to avoid the substance. म्हणजे या मटेरियलला जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स मटेरियल मधून जाण्यापेक्षा मटेरियलला असं साइड न जातात, म्हणजे मटेरियल मधून जात ना, पास होत नाहीत.
साइडनं बेंड होऊन, कर्व होऊन मटेरियलच्या बाहेरून जाणं पसंत करतात. तसंच सेम पॅरा आणि फेरो असेल तर या लाईन्स मटेरियल मधून जातात. म्हणजे साइडनं जाणाऱ्या लाईन्सही मटेरियलच्या आतून काय होतात? पास होतात. आणि इथं त्या स्ट्रॉंगली पास होतात. म्हणजे इथे क्राउडेड असतात. दोन्ही ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत पॅरा आणि फेरोच्या जवळपास थोड्या-थोड्या सेम आहेत. फक्त इथे वीक आणि इथं स्ट्रॉंग मॅग्नेटिझम आहे. एवढाच डिफरन्स आहे. लक्षात झालं? मग यामध्ये बराचसा पार्ट होता. एक्झाम्पल देऊ शकतोय आपण. इफ दिस इज अवर डायमॅग्नेटिक मटेरियल, देन मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अव्हॉइड टू पास थ्रू द मटेरियल. त्या मटेरियल मधून जाणं त्या पॉसिबल नाही. ह्या लाईन्स मटेरियल मधून पास होण्यापेक्षा त्याला असं साइडनं इथून पास होतात. हे आपल्याला रिपल्शन रिप्रेझेंट करतो. तसंच पॅरा म्हटलं की या लाईन्स ज्या आहेत त्या मटेरियल मधून जाणं फेवर करतात कारण हे अट्रॅक्शन होतं. अट्रॅक्शन म्हटलं की लाईन्स अट्रॅक्ट होतात आणि फेरो असेल तर स्ट्रॉंगली अट्रॅक्शन म्हणजे मॅक्सिमम लाईन्स हे आतूनच पास होतात. म्हणजे इथं क्राउडेड असतात म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिझम तयार होतं. या टाइपमध्ये आहेत. देन नेक्स्ट पार्ट विल बी व्हेन प्लेस्ड इन नॉन मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एखाद्या डायमॅग्नेटिक मटेरियलला नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर असे मटेरियल स्ट्रॉंगर पार्ट करून वीकर पार्ट कडे काय होतात? मूव्ह होतात. कारण रिपल्शन होतं. पॅरा असेल तर वीकर पार्ट करून स्ट्रॉंगर पार्ट कडे काय होतं? मोशन असते त्यांची म्हणजे ते अट्रॅक्ट होतात. तसंच सेम फेरोला. व्हेन डायमॅग्नेटिक रॉड इज फ्रीली सस्पेंडेड इन a uniform magnetic field, it aligns itself in a direction perpendicular. म्हणजे एखादा रॉड डायमॅग्नेटिक रॉड एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला तर तो रॉड हा स्वतःला असं अलाइन करतो की त्याची लेंथ आहे ती मॅग्नेटिक फील्डला एक्सटर्नल फील्डला कशी असते? परपेंडिक्युलर. आणि जर डाय किंवा फेरो असेल तर पॅरलल असते. सिंपल कंडिशन आहे, तुम्ही बघितलेलं आहे जसं इथं दिलंय. 2 बार मॅग्नेटच्या मध्ये जर रॉड प्लेस केला तर तो आपोआप रोटेट होतो आणि कसा राहतो? पॅरलल राहतो. आणि त्याला जर तो जर पॅरा असेल तर तो रोटेट होऊन एक्सटर्नल फील्डला कसा राहतो? पॅरलल राहतो. हे दोन्ही पॅरलल राहतात. हे दोन्ही इथं डायप असेल तर काय राहतो? तो परपेंडिक्युलर राहतो. त्यानंतर या एखाद्या वॉच ग्लासमध्ये लिक्विड जर आपण फिलअप केलं, म्हणजे जर डायमॅग्नेटिक लिक्विड भरलेलं असेल, तर इथं तुम्हाला असं लक्षात येईल की पोल जे असतात, पोल जवळ मॅग्नेटिक फील्ड कशी असते? स्ट्रॉंग असते. मग इथं दोन्ही पोल जवळ जी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे, ही लिक्विडला काय करते? रिपेल करते. त्यामुळे इथली लिक्विड लेवल वरती जाते. पण मिड पॉइंटला 2 पोलच्या मध्ये जी फील्ड आहे, ती पोल जवळ जेवढी फील्ड आहे त्यापेक्षा थोडी वीक असते. आणि मग इथं रिपल्शन होतंय पण कमी. त्यामुळे याची जी लिक्विड लेवल असते, ती कमी जास्त होते. म्हणजे मिडलला, सेंटरला इथं लिक्विड लेवल जी आहे ती काय होते? कमी होते. लक्षात येते? इथं लिक्विड लेवल काय झाली? कमी झाली. आता याच्या अपोझिट इथं बघू शकताय तुम्ही पॅरामध्ये. इथं इथं अट्रॅक्शन होतं. मध्ये तेवढं अट्रॅक्शन होत नाही. त्यामुळं तो चेंज लक्षात येतो. म्हणजे इकडं अट्रॅक्शन होतं, इकडं अट्रॅक्शन होतंय. पण मिड पॉइंटला 2 मॅग्नेटच्या मध्ये पोलपेक्षा कमी फील्ड असल्यामुळं इथं अट्रॅक्शन तेवढं होत नाही. त्यामुळे लिक्विड लेव्हल सेंटरला 2 पोलच्या मध्ये काय होते? रेज होते आणि इथं लोअर होते. आणि यामध्ये तीच कंडिशन आहे. लक्षात आलं? त्यानंतर when diamagnetic substances is placed in a magnetic field, it is weakly magnetized. म्हणजे जर डायमॅग्नेटिक सबस्टन्सला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं, देन these substances are gets magnetized but weakly magnetized आणि अपोजिट डायरेक्शन त्याची काय असते? मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते म्हणून ते रिपल्शन होतं. पॅरा ही वीकलीच मॅग्नेटाइज होतात. फक्त एक्सटर्नल फील्डच्या सेम डायरेक्शन आणि फेरो हे स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड होतात. पण ते परमनंट मॅग्नेटिझम हे फक्त फेरोमध्ये असतं. डाय आणि पॅरामध्ये मॅग्नेटिझम जे होतं, मॅग्नेटायझेशन जे असतं हे टेम्पररी मॅग्नेटायझेशन असतं. इंड्युस्ड डायपोल मोमेंट एम इज स्मॉल अँड निगेटिव्ह व्हॅल्यू. इथं पॉझिटिव्ह असते, इथंही लार्ज असते बट पॉझिटिव्ह असते. ससेप्टिबिलिटीचा वगैरे विचार केला तर मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी निगेटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह असते. परमॅबिलिटीची व्हॅल्यू ऑल्वेज लेस दॅन युनिटी. म्यूची व्हॅल्यू डायमध्ये नेहमी 1 पेक्षा कमी असते. इथं नेहमी 1 पेक्षा जास्त असते आणि इथं 1 पेक्षा खूपच जास्त. ससेप्टिबिलिटी जर व्हॅल्यू घेतली फॉर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, ससेप्टिबिलिटी इज ऑल्वेज स्मॉल अँड निगेटिव्ह. For paramagnetic, susceptibility is always small and positive, and for ferromagnetic substances, susceptibility is always large and positive. ओके, असे काही पॉइंट्स आहेत. यामध्ये दे डू नॉट ओबे क्युरीज लॉ. म्हणजे टेम्परेचर वरती याचं मॅग्नेटायझेशन डिपेंड नसतं. मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज होत नाहीत. पण डाय आणि पॅरा आणि फेरोच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ह्या टेम्परेचरच्या चेंजला इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे चेंज होतात. म्हणून जो क्युरीज लॉ होता आपण बघूया नंतर क्युरीज लॉ,
तो क्युरीज लॉ डाय मॅग्नेटिक सबस्टन्सेस ओबे करत नाहीत, पण पॅरा आणि फेरो असतील तर ते व्यवस्थित म्हणजे क्लिअरली टेम्परेचर वरून त्याच्या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्यातला चेंज आपल्याला लक्षात येतो. ओके, मग क्युरीज लॉ काय होता? तर क्युरीज लॉ आपल्याला सांगतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ ए मटेरियल व्हॅरीज इनव्हर्सली विथ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ससेप्टिबिलिटी चेंज होते असे सांगितलेलं आहे. कारण ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऍक्च्युअली ह्याला चाय एम सिम्बॉल यूज केलं, इथं सीएम झालंय पण चाय एम सिम्बॉल वेर सी इज दी क्युरी कॉन्स्टंट. हे रिलेशन आहे लक्षात ठेवा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते व्हॅल्यू. हे ग्राफिकली सांगायचं असं त्याची गरज नाही, पण सिम्पल लॉ होता. आता आपण काही एवढा पार्ट झाला मॅग्नेटिझम मध्ये, एवढा पार्ट तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केला असेल. थेरीच्या एक्झामसाठी तुम्ही वाचलेलं असल्यामुळं इथं तुम्हाला जास्त त्यावरती मेहनत घ्यावी लागत नाही. फक्त एकदा ओव्हरलुक करायचा आहे तुम्हाला, रिवाइज करायचंय आणि मग याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करा. आपण काही क्वेश्चन्स याचे सॉल्व्ह करूया. सपोज दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन. ए बार मॅग्नेट has length 3 centimeter, cross sectional area 2 centimeter square and magnetic dipole moment 3 ampere meter square. The intensity of magnetization of bar magnet. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशनचा अर्थ सिम्पली मॅग्नेटायझेशन झाला. मग मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला तर माहित होता आपल्याला. मॅग्नेटायझेशन इज नथिंग बट नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आता नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट गिव्हन आहे की ते 3 यूज केली व्हॅल्यू. व्हॉल्यूमचा अर्थ काय झाला, तर बार मॅग्नेटचा व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू एरिया केलं की व्हॉल्यूमच मिळतो. मग लेंथ 3 होती, सेंटीमीटरचं मीटर केलं 3 इंटू 10 टू दी पॉवर -2. एरिया होता 2 सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर केला 2 इंटू 10 टू दी पॉवर -4 आणि मग याला यूज केलं, सॉल्व्ह केलं, आन्सर मिळतं 5 इंटू 10 टू दी पॉवर 5 एम्पियर पर मीटर. दिस इज दी नेट मॅग्नेटायझेशन ऑफ दी बार मॅग्नेट. लक्षात आलं? So our answer is 5 into 10 to the power 5 ampere per meter. Next question, second question. If a magnetic field is applied to a liquid in one arm of a narrow U tube, properties सांगताना तुम्हाला थेरी मध्ये हा पार्ट एक्सप्लेन केलेला होता. The liquid level in that arm is lowered. The liquid in arm is म्हणजे एखाद्या यू शेप मध्ये असलेला ट्यूब एका साइडचा आहे, त्याच्या यूचा म्हणजे हा जो यू शेप आहे याची एक साइड, सपोज ही ट्यूब आहे, अशी ग्लास ट्यूब आहे, याच्या आतमध्ये आपण एक लिक्विड फिलअप केलंय आणि एका ट्यूबच्या एका आर्मला जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर लिक्विड लेवल काय होते असं म्हटलंय, लोवर्ड म्हणजे कमी होते. आणि कमी होते याचा अर्थ तर रिपल्शन होते. आणि रिपल्शन कधी होतं, इफ दी मटेरियल इज डायमॅग्नेटिक. त्यामुळे याचा आन्सर काय येतं आपल्याला, डायमॅग्नेटिक हे आन्सर इथं सांगता येते. ओके, अजून एक क्वेश्चन बघा. अबोव्ह क्युरी टेम्परेचर द ससेप्टिबिलिटी ऑफ ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज, काय होतं असं विचारले. आधी सांगा क्युरी टेम्परेचर म्हणजे काय. ए टेम्परेचर ऍट विच फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज कन्व्हर्टेड, म्हणजेच त्याची जे डोमेन स्ट्रक्चर असते ते स्ट्रक्चर काय होतं, डिस्ट्रॉय होतं. अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे क्युरी टेम्परेचरच्या पुढे टेम्परेचर गेलं की फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे कन्वर्ट कशात होतं, पॅरामॅग्नेटिक मध्ये. मग पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट झालं असेल तर इथं आपल्याला अबोव्ह क्युरी टेम्परेचर म्हटले. याचा अर्थ अबोव्ह क्युरी टेम्परेचर दिस फेरोमॅग्नेटिक मटेरियल विल बी पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि मग पॅरा असेल तर ससेप्टिबिलिटी कशी असते, स्मॉल बट नॉट निगेटिव्ह, स्मॉल अँड पॉझिटिव्ह. पॅरा मटेरियल इथं फेरो दिलंय पण याचा आन्सर म्हणून हे नाहीये व्हेरी हाय अँड पॉझिटिव्ह. कारण अबोव्ह क्युरी टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक मटेरियल कन्वर्ट कशात होतं, पॅरामध्ये. आणि पॅराची व्हॅल्यू कशी असते, ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू असते स्मॉल अँड पॉझिटिव्ह. लक्षात येते आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन इज द इलेक्ट्रॉन. क्वेश्चन काय बघा. द इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम circles around if the proton in 1.5941 into 10 to the power -18 second. टाइम दिलाय, टाइम पिरियड दिलाय. the equivalent current due to motion of the electron is, म्हणजे आपल्याला त्याच्या रिव्हॉल्युशनचा टाइम दिलाय. इथं रिव्हॉल्युशनचा टाइम दिला, आपण टाइम पिरियड म्हणतो. आणि करंट काय असेल असं विचारले, त्या रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे असणारा करंट. तर करंटचा फॉर्म्युला मी सांगितला होता. करंटचा फॉर्म्युला आपण यूज करतो I = E/T, म्हणजे चार्ज पर युनिट टाइम. मग ई इलेक्ट्रॉनचा चार्ज, टाइम पिरियड दिला होता गिवन,
याच्या रेशोवरून डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळतं. तुम्ही म्हणाल की हा क्वेशन कुठला आहे? या 2019च्या सीईटीमध्ये विचारलेला क्वेशन आहे. सॉल्व्ह करा व्यवस्थित आन्सर मिळेल 100.37 मिली ओके. आन्सर मिळतंय. नेक्स्ट क्वेशन. क्वेशन इज a magnetizing field of 5000 ampere per meter produces a magnetic flux of 4 into 10 to the power minus 5 Weber in an iron rod of cross sectional area 0.4 centimeter square. The permeability of the rod is, आता मला सांगा गिवन काय आहे? मॅग्नेटायझिंग फील्ड आहे म्हणजे बी आहे गिवन. मॅग्नेटिक फ्लक्स आहे फाय आणि क्रॉस सेक्शनल एरिया गिवन आहे आपल्याला आणि फाइंड आउट करायची त्या रॉडची परमॅबिलिटी म्हणजे म्यू फाइंड आउट करायचे. अगोदर फ्लक्सचा फॉर्म्युला सांगा काय असतो? मॅग्नेटिक फ्लक्स फाय विल बी इक्वल टू बी इंटू ए. बी ए कॉस थिटा असतो ना, बी ए. मग बी ए यूज केला तर बी चा फॉर्म्युला येतो फाय अपॉन ए. फाय गिवन आहे. फ्लक्सची व्हॅल्यू किती आहे? 4 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 5. एरिया किती आहे? 0.4. ओके, -4 मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे मीटर स्क्वेअर मध्ये हे कॅन्सल होईल आणि 1 राहील. सो बी विल बी 1. बी ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपल्याला हाही फॉर्म्युला होता बी इक्वल टू म्यू एच. बी इक्वल टू काय? म्यू एच आणि एच स्टँड्स फॉर मॅग्नेटायझिंग फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटायझिंग फील्डची इंटेन्सिटी एच दिली होती आपल्याला 5000 इथं गिव्हन आहे. सो बी विल बी म्यू एच. सो म्यू विल बी बी बाय एच. बी ची व्हॅल्यू 1 आली, एच ची व्हॅल्यू गिव्हन आहे 5000. 1 अपॉन 5000 1 बाय 5 म्हणजे काय येईल? हे 0.2 होईल आणि मग पॉवर वरती जाईल 2 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 4. हे आन्सर मिळतं आपल्याला कशासाठी? परमॅबिलिटी ऑफ रॉड. रॉडची परमॅबिलिटी मिळते 2 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 4. असे काही क्वेश्चन्स आहेत जे एक्झाम्पल म्हणून मी सांगितले. अवघड काय आहे सांगा यामध्ये? अवघड नाहीये काय. फक्त व्यवस्थित प्रिपरेशन थेरॉटिकली आणि प्लस मॅथेमॅटिकली झालेलं पाहिजे. म्हणजेच फॉर्म्युलेज माहित पाहिजेत तुमचं. फॉर्म्युले जर व्यवस्थित प्रिपेअर केलेले असतील तर हा टॉपिक तुम्हाला सोडवायला काहीही अवघड जाणार नाही. याच्यावरती क्वेश्चन आला तर तो इझिली लगेच पटकन सांगता येतो. कमी वेळेत सॉल्व्ह होतो. लक्षात आलं? ओके. थँक यू.